राज्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न कायम तुम्ही उपस्थित करत असता, तर शेतकऱ्याच्या प्रश्नांवर सध्याचे सरकारचे धोरण जे आहे ते आपल्याला कितपत कशा पद्धतीचं वाटतंय किंवा कुठे कमी पडतंय आणि कुठं काम केलं पाहिजे असं वाटतं? शेतकरी हा विषय या भाजप आणि महायुतीच्या सरकारसाठी नाही. शेतकऱ्यांना किती त्रास देता येईल आपल्याला लक्षात असेल की 3 काळे कायदे जेव्हा आणले गेले होते ते अमेरिकेच्या इशाऱ्यावर आणले गेले होते आणि अमेरिका यांना माहिती आहे की या देशाची ताकदच ही शेतीमध्ये आहे आणि म्हणून आता जो नरेंद्र मोदींनी जो करार केला आता अमेरिकेबरोबर त्याच्यामध्ये करार करत असताना आपण पाहिलं असेल की आपल्या भारतातून जो माल आपण निर्यात करू त्या मालावर 18% ते टॅक्स लावतील, पण अमेरिकेतून आमच्या देशात जो शेतीमाल येईल त्याला टॅक्स लागणार नाही, तो 0 टॅक्सने आपल्या देशात येईल. म्हणजे आमचा माल तिथे विकला जाणार नाही आणि तो 0 टॅक्सने आलेला माल हा आपल्या देशामध्ये सस्ता मिळेल, जेणेकरून इथला शेतकरी बर्बाद झाला पाहिजे ही व्यवस्था या लोकांनी बनवली. एक दुसरं कर्जमाफीची घोषणा या लोकांनी केली. केली ना आपण कर्जमाफी. तेच सांगत आहे मी, तुमच्या माध्यमात ते चांगलं वाटतं पण वास्तविकता ती नाही आहे. याने काय केलं, शेतकऱ्याशी चिटिंग केली डायरेक्ट. आता हे चिटिंग 2016 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शेतकरी कर्ज माफी योजना काढली होती त्याच्यात हे चिटिंग केली होती. ते 2019 पर्यंत देऊ शकले नाहीत. आमचं म्हणणं आहे ते 19च्याही शेतकऱ्यांना त्याच्यात सहभागी करा आणि सरसकट कर्जमाफी द्या. हे सरसकट कर्जमाफी देणार नाही. आता यांचं म्हणणं आहे की आमदार असतील, खासदार असतील, क्लास 1 अधिकारी असतील, याला तर ठीक आहे, याला देऊ नका, यांची कर्जमाफी करू नका. पण तुम्ही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायती सरपंच यांना कसं घेऊ शकता? त्यांना घेतलंय, यांनी कमी केले आणि हे काय म्हणतात की तुमच्यावर असलेलं पहिले कर्ज भरा, मग तुमचे आम्ही 2 लाख मंजूर करू, मग कर्ज माफ करू. ह्या अटी शर्ती कशाला? म्हणजे त्यांनीच गेल्या वर्षाला सांगितलं की अवकाळी पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक नाहीसं झालं. मग आता शेतकऱ्यांचं पीक नाहीसं झालं सरकारने रेकॉर्डवर सांगितलं आणि ती वस्तुस्थिती होती. मग आता हेच अटी शर्ती लावून त्यांचे कर्जमाफी करत. मी तुम्हाला सांगतो, हे काही 14-15 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायची भूमिका मांडतात आहे ना, का इकडे घोषणा करतात आहे ना, हे ॲक्च्युली चिटिंग होणार आहे. मुश्किलनं थोड्याफार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतील आणि हे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं धोरण नाही आहे. आणि म्हणून ही जी आहे घोषणाबाजी, ही घोषणाबाजी फक्त शेतकऱ्यांपुरतं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान असेल, मका असेल, कांदा असेल, केळी असतील, कापूस असेल, काय अवस्था आहे, सोयाबीन असेल, काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे? भयानक अवस्था आहे. सरकार समर्थन मूल्यावर घेत नाही, केंद्र सुरू करत नाही, व्यापाऱ्यांपासून रास लूट या लोकांची चाललेली आहे आणि सरकार उघड्या डोळ्याने पाहत आहे. त्याच्यामुळे शेतकरी विरोधी धोरण भाजप आणि महायुती सरकारचं आहे आणि ते तुम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून तुम्हाला कळेल की याचं धोरण शेतकऱ्यांच्या प्रती आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात की त्यांच्या ज्या वाढलेल्या आहेत ते सरकारचं धोरण हे कसं शेतकऱ्यांसाठी फसवे आहे हे तुम्हाला त्याच्यातून कळतं.